नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आजचा व्हिडिओ जो आहे तो डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा यावरती आहे. ठीक आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की ऑप्शन फॉर्म कॅप राऊंड वनचा कसा भरायचा. ठीक आहे. त्यापूर्वी मी सांगितलं होतं तुम्हाला की वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येऊ द्या, आहे ना. बट या ठिकाणी अजून 2026चा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आलेला नाही आहे. पण जर तुमचे कॉलेज फिक्स असतील, वॅकन्सी सीट मॅट्रिक्स न बघता जर तुम्हाला टाकायचे असतील, तुमचे कॉलेजेस फिक्स असतील की या कॉलेजला मला फक्त याच कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, तुमची लिस्ट प्रिपेअर असेल तर तुम्ही डायरेक्टली पण भरू शकता. अदरवाईज तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघायचा आहे. आता या ठिकाणी 2026 आणि त्याच्याखाली सीट मॅट्रिक्स येईल. ठीक आहे. आता काय करायचं, सिम्पल तुमचं लॉग इन करायचं. ठीक आहे. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला इथे बघा हे दिसतं ऑप्शन फॉर्म, याच्यावरती क्लिक करा. इथं कॅप वन दिसेल. ठीक आहे. कॅप वन दिसलं तर या ठिकाणी स्टार्ट फिलिंगवरती क्लिक करायचं. या ठिकाणी इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत, त्या इन्स्ट्रक्शन्स तुम्ही केअरफुली वाचायचे आहेत. ओके. या इन्स्ट्रक्शन्स वाचल्यानंतर पुढे कंटिन्यू करा. इथे बघा तुम्हाला तुमचा स्टेट लेवल जनरल मेरिट लिस्टचा नंबर येईल. हा मेरिट नंबरवरनं तुमचे ॲडमिशन होतात. ओके. तर बघा, गव्हर्नमेंट तुम्हाला कोणत्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे, गव्हर्नमेंट ॲडेड, अनॲडेड म्हणजे प्रायव्हेट कॉलेज, युनिव्हर्सिटीच्या जे मॅनेज केले जातात ते सर्व क्लिक करून घ्या. या ठिकाणी ऑटोनॉमस आणि नॉन ऑटोनॉमस दोन्ही पण तुम्ही करायचे आहेत. ऑटोनॉमस म्हणजे काय, तर त्या कॉलेजचा सिलेबस असेल किंवा पेपर असतील ते कॉलेजमध्येच काढले जातात. चेकिंग पण त्याच कॉलेजमध्ये होते, है ना. म्हणजे त्याचा सिलेबस जो आहे ते कॉलेज स्वतः डिसाईड करतं. नॉन ऑटोनॉमस म्हणजे काय, तर MSBTनं जो सिलेबस आहे त्याला ते फॉलो करतात. ओके. आता मायनॉरिटी कॉलेज जर पाहिजे असतील तुम्हाला तर मायनॉरिटी सिलेक्ट करा. अदरवाईज नॉन मायनॉरिटीला सिलेक्ट करा. मायनॉरिटी कॉलेज कोणते असतात, ज्याच्यामध्ये बघा 50% जागा ज्या आहेत त्या मायनॉरिटीसाठी रिझर्व असतात. मायनॉरिटी कॉलेजमध्ये तुम्ही जनरल असाल तरी ॲडमिशन घेऊ शकता उरलेल्या 50% रिझर्वेशनमध्ये. ओके. तर जे कॉलेज पाहिजे ते सिलेक्ट करायचे. त्यानंतर बघा, या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रातले जिल्हे दिलेले आहेत. तुम्हाला ज्या जिल्ह्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल ते जिल्हे तुम्ही सिलेक्ट करा. जसं या स्टुडंटला सपोज मुंबई सबर्बन, मुंबई सिटी, रायगड एवढे जिल्हे पाहिजे आहेत, है ना. तुम्हाला जे जिल्हे पाहिजे असतील तेवढे जिल्हे सिलेक्ट करायचे. किंवा रिजन पण तुम्ही सिलेक्ट करू शकता. सपोज नागपूर रिजनला करायचं आहे तर डायरेक्ट वरती जे आहे त्याच्यावरती क्लिक केलं की सर्वच्या सर्व जिल्हे सिलेक्ट केले जातात. ओके. असंही करू शकता. त्यानंतर बघा, दोन दोन पर्याय असतात तुमच्या पुढे की इन्स्टिट्यूट सिलेक्ट करू की कोर्स सिलेक्ट करू. आता कोर्स सिलेक्ट करताना आपल्याला काय असतं की तुम्हाला जी ब्रँच हवी असेल ती ब्रँच तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सर्च करू शकता. म्हणजे काय होईल, ती ब्रँच ज्या कॉलेजमध्ये आहे तेवढेच कॉलेज तुमच्यासमोर दिसतील, ऑप्शन दिसतील पुढे. ठीक आहे. आणि जर इन्स्टिट्यूट तुम्ही सिलेक्ट केलं तर तुम्हाला इन्स्टिट्यूट एक एक ॲड करावे लागते. जसं की हे भारती विद्यापीठ आहे. ओके. आता हे ॲड केलं, एंजल पॉलिटेक्निक असेल, आहे ना. हे असे तुम्ही काय करू शकता, कॉलेजेस ॲड करू शकतात. आणि कॉलेज ॲड केल्यावर कॉलेजमधल्या सर्व ब्रँच दिसतील तुम्हाला. आणि नंतर तुम्ही त्या आता हे दाखवतो तुम्हाला मी करून. इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलेले आहेत. आता या ठिकाणी इन्स्टिट्यूट सिलेक्ट केलं तर प्रॉब्लेम येत आहे. थोड्या वेळानंतर मे बी प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. ठीक आहे. इन्स्टेड ऑफ दॅट आपण दुसरा पर्याय अवेलेबल आहे, तो म्हणजे आपण काय करायचं, इन्स्टिट्यूट न सिलेक्ट न करता कोर्स सिलेक्ट करायचे. जसं की या स्टुडंटला सपोज इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल रिलेटेड फील्ड पाहिजे आहेत. तर इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकलशी रिलेटेड ज्या ब्रँचेस आहेत त्या आपण काय करूया, सिलेक्ट करूया. सिलेक्ट केल्यानंतर पुढे सेव्ह अँड प्रोसीड करू. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुमच्यासमोर हे कॉलेजेस दिसतील की एवढ्या कॉलेजेसमध्ये ही ब्रँच अवेलेबल आहे त्या रिजनमध्ये, म्हणजे त्या जिल्ह्यामध्ये आपण जे अगोदर जिल्हे सिलेक्ट केले होते ते. ओके. आता या ठिकाणी मग आपण काय करायचे, ऑप्शन सिलेक्ट करायचे.
आता बघा इथे प्रत्येक ब्रँचच्या पुढे लिहिलेलं असतं गव्हर्नमेंट ॲडेड. गव्हर्नमेंट ॲडेड म्हणजे काय तर ते गव्हर्नमेंटचे मान्यता असते त्यांना आणि फीस कमी असते अशा कॉलेजेसची. अनएडेड म्हणजे काय तर हे कॉलेज प्रायव्हेट असतात. याची फीस पूर्ण फी तुम्हाला भरावी लागते है ना, फीस जास्त असते जरा. अशावरनं पण तुम्ही डिसाईड करू शकता. आता हे झालं. त्यानंतर बाकी हे कॉलेज सिलेक्ट करूया आपण जे पाहिजे ते. जे कॉलेज तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सिक्वेन्स जो आहे तो सिक्वेन्स पुढे लावायचा. सपोज एवढे कॉलेज त्याला घ्यायचे आहेत है ना. आता तुम्ही म्हणाल की सर किती कॉलेज सिलेक्ट करू शकतो आम्ही, तर मॅक्झिमम 300 कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. 300 ऑप्शन है ना. त्यामुळं केअरफुली तुम्ही भरू शकता. मिनिमम एक तरी कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. आणि हा लक्षात घ्यायचं, एक नंबरचं जे कॉलेज राहणार ना, आता पुढे सांगतो मी. 7 प्रोसीड केलं आपण तर इथे सिक्वेन्स दिसतो. टोटल किती 12 कॉलेज सिलेक्ट केलेत. आता एक नंबरला असं कॉलेज ठेवायचं की ज्या कॉलेजला नंबर लागला तर आपल्याला कन्फर्म तिथंच ॲडमिशन घ्यायचं आहे है ना. कारण काय होतं कॅप राऊंड 1 मध्ये एक नंबरचं जर कॉलेज लागलं तुम्हाला तर तुम्हाला ते ऑटो फ्रीज होऊन जातं. तर ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर ऑटोमॅटिक तुम्हाला त्याच कॉलेजला ॲडमिशन घ्यावी लागते. म्हणजे पुढचा राऊंड तुम्हाला करता येत नाही. बट पुढचे जर ऑप्शन लागले, समजा सपोज 5-6 नंबरचं कॉलेज लागलं तर तुम्हाला दोन पर्याय उपलब्ध असतात. एक तर फ्रीज करायचं किंवा बेटरमेंट करायचं. आता बेटरमेंट म्हणजे काय असतं, तर हे 6 नंबरचं जे कॉलेज लागलंय मला ते सेव्ह राहू द्यायचं आहे आणि मला दुसरा राऊंड करायचा आहे है ना. मग या केसमध्ये काय होतं, तर ते कॉलेज सेव्ह राहतं आपलं आणि दुसऱ्या राऊंडमध्ये तुम्ही आता पुढचे कॉलेज टाकू शकता. जसं की आता याच्या वरचे कॉलेज त्याला टाकायचे असले तर दुसऱ्या राऊंडमध्ये तो 5 कॉलेज टाकेल, ते ऑटोमॅटिक 6 नंबरला राहील है ना. आणि जर या 5 पैकी कोणतं कॉलेज लागलं तर ठीक, हे कॅन्सल होऊन जाईल. जर नाही लागलं तर हे कॉलेज त्याचं सेव्ह राहील. असा पर्याय उपलब्ध राहतो, त्याला म्हणतो बेटरमेंट है ना. तर त्यामुळे एक नंबरचं जे कॉलेज टाकायचं आहे ते खूप केअरफुली टाकायचं आहे. त्याच्यामध्ये काय पाहिजे तुमचं, तर तिथे नंबर जर लागला तर तिथे घ्यायचंच आहे. दुसरा राऊंड तुम्हाला नंतर करता येणार नाही. सपोज हे नवजीवन जे आहे याला काय करायचं आहे, खाली घ्यायचं आहे. तर कॉलेजला सिलेक्ट करायचं, इथे ॲरो दिसतोय तुम्हाला, ॲरोनं काय करायचं, खाली घ्यायचं. एखादं कॉलेज वर घ्यायचं आहे, सपोज हा विवेकानंदला वर घ्यायचं आहे, तर यानं वर घेऊ शकता तुम्ही है ना. अशा पद्धतीनं तुम्ही कॉलेजेसचा सिक्वेन्स जो आहे तो वर खाली करू शकता. ठीक आहे. एकदा तुमचा सिक्वेन्स फायनल झाला की नंतर सेव्ह अँड प्रोसीड करायचं. ठीक आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो रजिस्टर्ड पासवर्ड आहे, पासवर्ड या ठिकाणी टाकायचा आणि पासवर्ड टाकल्यावर सेव्ह अँड प्रोसीड केलं की तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येतो. ठीक आहे. तो ओ टी पी टाकला तुम्ही की तुमचा कॅप राऊंड 1चा ऑप्शन फॉर्म फिल झाला असं समजून जायचं. ठीक आहे. ओ टी पी टाकण्या अगोदर लक्षात ठेवायचं, तुमचा हा फॉर्म एकदा तुम्ही ओ टी पी टाकला की तुमचा फॉर्म हा एडिट होत नाही है ना. त्यामुळे 3 दिवस आहेत, 13, 14, 15, 3 दिवसामध्ये तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचा आहे. तर घाई गडबड करू नका. आलं लक्षात, घाई गडबड करू नका आणि व्यवस्थित कॉलेजेसची लिस्ट प्रिपेअर करा. जर तुम्हाला लिस्ट प्रिपेअर करता येत नसेल, तुमच्या मार्कानुसार कॉलेजेस टाकता येत नसतील, तर आमची टीम तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. ठीक आहे. त्यासाठी नॉमिनल चार्ज ते घेतील आणि तुमचा फॉर्म म्हणजे ॲडमिशन कंप्लीट होण्यापर्यंत सर्व राऊंड जे आहे ते आमची टीम करून देईल. किंवा दुसरा पर्याय असा पण आहे की सर आमचा एकच राऊंड तुम्ही भरून द्या, अशी पण सुविधा उपलब्ध केलेली आहे. जर तुमच्याकडे लॅपटॉप नसेल, पी सी नसेल, नेट कॅफेवरती जाऊन बघा, नेट कॅफेवाले तुम्हाला कॉलेजची लिस्ट मागतात की कोणते कॉलेज टाकू ते सांग. ठीक आहे. बट आमची टीम काय करते, तुमचे जे कॉलेजेस आहेत समजा जवळचे, ते तुम्ही लिस्ट द्या आणि उरलेले कॉलेज आम्ही काय करतो स्वतः मनानं टाकतो. म्हणजे काय होईल, तुमच्या मार्कानुसार तुम्हाला तुमचा नंबर लागून जाईल या ठिकाणी. ठीक आहे. कारण डायरेक्ट सेकंड इयरच्या जागा खूप कमी असतात मित्रांनो, लक्षात घ्या. डायरेक्ट सेकंड इयरच्या फक्त 10% जागा असतात. म्हणजे 60चा जर इनटेक असेल
तर फक्त 6 जागा ह्या डायरेक्ट सेकंड इयरसाठी असतात. त्याच्यामध्ये पण कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्यूट होतं, जसं की एस सीसाठी एक जागा, ओबीसी साठी एखादी जागा, है ना. आता एस बी सीचे विद्यार्थी कन्फ्यूज असतात. एस बी सीचे तर जागा जागा दाखवत नाही. तर एस बी सीचे जे मुलं असतात, एस बी सी कॅटेगरीचे, ते विद्यार्थी ओबीसीच्या अंडर येतात. ज्या ठिकाणी ओबीसीची जागा असते त्या ठिकाणी एस बी सीचे मुलं म्हणजे ॲडमिशन घेऊ शकतात, है ना. एकदा तुम्ही वॅकन्सी सीट मॅट्रिक्स बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला समजून येईल. आता फॉर एक्झाम्पल म्हणून मी दाखवतो लागला तर मागच्या वर्षीचा, है ना. एक मिनिट. आता हे बघा, पासवर्ड टाकून सेव्ह अँड प्रोसीड करून OTP टाकायचा आहे, तेव्हाच तुमचा ऑप्शन फॉर्म भरला जाईल, है ना. आणि ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर हा तो पासवर्ड टाकून OTP टाकल्यानंतर तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन येतं, प्रिंट काढून ठेवायची तुमच्याकडेच. ओके. आता मी तुम्हाला दाखवतो की हे कसं आहे. तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्समध्ये जागा बघायच्या कशा. आता 2026ची जेव्हा येईल ना, त्यावेळेस तुम्ही डाउनलोड करा. आता मी 25चा वॅकन्सी सीट मॅट्रिक्स दाखवतो तुम्हाला, ठीक आहे. कारण 26चा आला नाही, तुम्हाला बघायचा आहे 26चा. ओके. हा. आता हे कोणतं कॉलेज आहे? गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक अहमदनगर आहे, सिव्हिल ब्रँचसाठी. किती जागा दिसतात तुम्हाला टोटल? टोटल सीट 14. ओके. त्यातल्या 4 ज्या आहेत त्या EWS साठी आहेत, है ना. टोटल 10 जागा कॅपमधून येणार आहेत. आता बघा, ओपनसाठी किती जागा आहेत? 3. कशा? जी म्हणजे काय? जनरल. एल म्हणजे लेडीजसाठी. जी म्हणजे जनरलमध्ये मुलगा आणि मुलगी दोन्ही कॉम्पीट करू शकतात जागेवर. ओपनच्या किती जागा आहेत? फक्त 3. आणि त्याही कुणाच्या आहेत? त्याही कुणाच्या आहेत बघा, HSC म्हणजे 12वी झालेल्या विद्यार्थ्याच्या. ठीक आहे. पहा, एक 3 जागा ओपनच्या आहेत. कोणासाठी? 12वीच्या विद्यार्थ्यासाठी. SCची बघा, SCची जनरलची जागा आहे का? मुलाची एक 0 जागा आहे. फक्त लेडीजची एक जागा आहे. ST मध्ये जनरलची एक जागा आहे, मुलगा तिथे ऍडमिट करू शकतो. विजे, विजेची जागा नाहीये. NTB 0, NTC 0, NTD 0. OBCची एकच जागा आहे, ती पण जनरलची, मुलगा मुलगी दोन्ही अप्लाय करू शकतात. ACBCची एकच जागा आहे, ठीक आहे. तर अशा टोटल किती जागा आहेत आपल्या कॅबच्या? 7 जागा आहेत, है ना. आता तुम्ही म्हणाल ITIच्या मुलांचं काय सर? ITIचे मुलं खाली आहे तिथे बघा. ITI किती जागा आहे टोटल? 3. एक जागा ओपनची, ती पण मुलीची जागा आहे, मुलगा इथे ऍडमिट होऊ शकतो का? नाही. SCची एक जागा आहे जनरलची, आणि एक जागा आहे OBCची. OBCची कोणती? OBCची लेडीजची जागा. झाल्या 3 जागा संपल्या. ओके. आणि एक जागा जी आहे ती EWSची आहे. EWS कॅटेगरी जर असेल तर तुम्हाला इथे भेटेल ऍडमिशन. अशा जागा तुमच्या समोर आहेत. प्रत्येक तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते सर्च करायचं आणि त्याच्यानुसार जागा चेक करा तुमच्या, है ना. आता इथे बघा, ही आहे ब्रँच कोणती? कॉम्प्युटर सायन्स. कॉम्प्युटर सायन्ससाठी ITIच्या किती जागा आहे? 2. एक आहे जनरल म्हणजे ओपनची लेडीजची जागा, आणि दुसरी जी जागा आहे ती कोणती? OBC लेडीजची. फक्त 2च जागा ITIसाठी. बाकी 12वीसाठी किती आहेत? 5 जागा. अशी सध्या परिस्थिती आहे. त्याच्यामुळं खूप केअरफुली डोळ्यात तेल घालून ऑप्शन फॉर्म भरून घ्या, ठीक आहे. तुम्हाला भरायला प्रॉब्लेम येत असेल तर आमची टीम तुम्हाला हेल्प करायला तयार आहे. ओके. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जर काही डाऊट असेल तर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. थँक्यू.